Good morning, all of you. Am I audible to all? Yes, ma'am. Ma'am, ma'am. आव भूत असलं ते ह्याला फर्निचर वगैरे करून ते करावं हे हेडफोन घालून द्यायला. नाही काय करत नाही नको. डायरेक्ट बोला तुम्ही बरं. डायरेक्ट आवाज लॅपटॉप हेडफोनची गरज नाही डायरेक्ट बोला काय direct बोला. हा. मागून बोलून जातोय, आवाज येतो. Okay. Good morning, all. In last lecture, we have completed the type dam. What is meant by the dam? Types of the dams. That part we have completed. And last point was the canal. What is meant by the canal? That part we have seen in the last lecture. Okay. So, what is the difference between the earthen dam and the earthen dam and the gravity dam? Anyone can please? अर्धन डॅम म्हणजे काय असतं कोण सांगेल का मला? अर्धन डॅम म्हणजे काय, आर्च डॅम म्हणजे काय, ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे काय? व्हॉट इज द डिफरन्स? बोला पटपट. रिजिड नॉन रिजिड डॅम ओके, अर्धन डॅम हा कसा डॅम आहे? नॉन रिजिड नॉन रिजिड. ओके. नॉन रिजिड हे तुमचं ग्रॅव्हिटी डॅम हा कसा आहे? इट इज अ हेवी rigid dam, and based on the rigid dam there are the how much types are there? 4 4. One is the gravity dam, second one is the arch dam, third one is the steel, and last one is the timber. These are the 4 types of the rigid dam. And non rigid मध्ये दोन आहेत. कुठले कुठले आहेत? One is the earthfill dam and second one is the rockfill dam. earthfill चे परत दोन टाइप आहेत. कुठले कुठले? होमोजेनियस आणि नॉन होमोजेनियस नॉन होमोजिनियस. ग्रॅव्हिटी मटेरियल, ग्रॅव्हिटी डॅम आहेत ते कशापासून बनवलेले असतात? फ्रॉम द मटेरियल कुठलं वापरतात ग्रॅव्हिटी डॅम साठी? इट इज अ मॅसिव्ह स्ट्रक्चर. इट इज कन्स्ट्रक्टेड बाय युझिंग द कॉन्क्रीट. ओके. सेकंड वन इज द आर्च डॅम. आर्च डॅम मध्ये काय फरक आहे सांगा आर्च आणि ग्रॅव्हिटी मध्ये? तर ग्रॅव्हिटी डॅम मध्ये आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी मॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, एक वॉल असती, त्या वॉलच्या दोन्ही बाजूने एक अपस्ट्रीम साइड एक डाऊनस्ट्रीम साइड. अपस्ट्रीम साइडला काय केलं जातं? वॉटर रिझर्वायर मध्ये स्टोअर केलं जातं. डाऊनस्ट्रीम साइडला काय करणार आहोत आपण? जे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते काय करणार आहोत? रिलीज करणार आहोत. बाय युझिंग एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आपण रिलीज करतो कुठल्या कंपोनंट थ्रू? कंपोनंट ऑफ डॅम. कुठल्या कंपोनंटना एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आपण रिलीज करतो? बोला. एक्सेस अमाऊंट ऑफ रिझर्वायर मध्ये जास्त झालेलं जे पाणी आहे ते आपल्याला काय करायचंय? रिमूव्ह करायचंय, कमी करायचंय. तर ते कुठल्या मेथडना, कुठल्या कंपोनंटना आपण रिमूव्ह करतो? कंपोनंट ऑफ डॅम्स एकदा बघा. ऑप्शन देऊ का? One is the spillway, second one is the sluiceway, third one is the gallery, and last one is the none of the above. Spillway. एवढ्या लवकर विसरून चालणार नाही. The operations in the dam is made by using dash dash dash. One is the gallery, second one is the spillway, third one is the freeboard, and last one is the sluiceway. Question समजला का? Operation, whatever the operation in the dam site, that operations are made. One is the option is first one is the gallery. Gallery, madam. Gallery. गॅलरी Okay. गॅलरी Gallery is the first option, is the correct option. Okay. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला होता. आर्च डॅम. तर वाय आर्च डॅम आर युज्ड and where we can use the arch dam? Where we construct the arch dam? Any specific reason is there? कुठलं स्पेसिफिक रिझन आहे सांगा जरा. नॅरो डीप रिव्हर असेल डीप रिव्हर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? त्या ठिकाणी आपण विल कन्स्ट्रक्ट द आर्च डॅम. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ आर्च डॅम ऍज अ कम्पेअर टू द ग्रॅव्हिटी डॅम?
काय बेसिक एम काय करोड इन शेप मध्ये असतो ना, आर्च शेपचा डॅम आहे तो आपण करोड शेपचा असतो. ओके, ते पण कसं स्ट्रक्चर आहे, मॅसिव्ह आहे, कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे, बट इट हॅव्हिंग द करोड शेप. आणि कुठं कन्स्ट्रक्ट करतात, वेअर द व्हॅली or the river is a deep river or the narrow river, at that point we'll construct the arch type of the dam. Okay, these all points we have covered in the last lecture. We'll see what is meant by the canal. Canal part is also we have completed in the last lecture. What is the canal? Canal म्हणजे काय सांगितलं होतं? Trapezoidal. It is a Trapezoidal in shape. trapezoidal shape. Next one. आणखी काय सांगितलं होतं? It is constructed for what purposes? To carry water ground. काय करायचं आपल्याला, जे रिझर्वायर मध्ये डॅम साइट वरती जे आपण वॉटर स्टोअर करणार आहोत, तर ते स्टोअर केलेले जे वॉटर आहे तर ते आपल्याला काय करायचंय, कुठपर्यंत पोहोचवायचं आहे? Field. कुठल्या पर्पजेस साठी आपण वॉटर स्टोअर करून ठेवणार आहे रिझर्वायर मध्ये? फॉर व्हॉट पर्पजेस? ऍग्रिकल्चरल, Irrigation. इरिगेशन, Irrigation. इंडस्ट्रियल असेल, डोमेस्टिक पर्पजेस साठी असेल, तर या सगळ्या डोमेस्टिक पर्पजेस असतील, इरिगेशन ऍग्रिकल्चर साठी असेल किंवा आपल्या डोमेस्टिक पर्पजेस साठी असेल, जे वॉटर आपण काय करणार आहे आता स्टोअर करणार आहे रिझर्वायर मध्ये, ते आपल्याला काय करायचंय, ट्रान्सफर करायचंय. ड्रॉट एरिया एखादा आहे तर ड्रॉट एरिया पर्यंत पण आपल्याला काय करायचंय, वॉटर ट्रान्सफर करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, छोटे छोटे कॅनॉल जे आहेत तर ते या कॅनॉल थ्रू वॉटर आपण काय करतो, ट्रान्सफर करतो फ्रॉम वन प्लेस टू द another place, and that is the artificial channel which is useful to transfer water from the one place to the another place. Okay. Now we'll move towards the next point, that are the classifications of canal. The classification based on the discharge and its relative importance in a given network of canal. बघा या ठिकाणी वेगवेगळे टाइप्स आहेत कॅनॉलचे बेस्ड ऑन द डिस्चार्ज. आता रिझर्वायर मध्ये किती कॅपॅसिटीचं वॉटर आहे, समजा मोठा जर एखादा डॅम असेल तर त्या डॅमची कॅपॅसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे, आणि त्या ठिकाणी स्टोअर्ड वॉटर पण जास्त असणार आहे. पण आपल्याला जर ड्रॉट एरिया असेल तर त्या ठिकाणी काय करायला लागेल, वॉटर आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. मग त्यासाठी आपण काय करत आहोत, तर छोटे छोटे कॅनॉल्स आपण काय करतो, कन्स्ट्रक्ट करतो. थ्रू दिस कॅनॉल्स विल ट्रान्सफर द वॉटर फ्रॉम reservoir or the river towards the crop, or river towards the agricultural area, towards the industrial area, towards the domestical area, for the domestic purposes, for the industrial purposes and for the agricultural purposes. तर त्यासाठी आपल्याला जे डिफरंट टाइपचे कॅनॉल्स आहेत, तर हे सगळे कॅनॉलचे टाइप्स आहेत. ह्यातले कॅनॉल्स आहेत ते वेगळे, म्हणजे काय तर वेगळे बेसिक केम आहेत. मेन कॅनॉल, ब्रांच कॅनॉल, आपण कसे रोडचे टाइप्स बघितले होते, त्यामध्ये नॅशनल हायवे, मग त्यामध्ये विलेज रोड्स, नंतर डिस्ट्रिक्ट रोड्स, नॅशनल रोड्स आणि स्टेट हायवेज, असे वेगळे टाइप जे बघितले होते, तसे सेम या ठिकाणी आपल्याला कॅनॉलचं पण डिस्ट्रीब्युशन. मग मेन कॅनॉललाच हे बाकीचे ब्रांच कॅनॉल असतील ते काय केलेले असणार आहेत, जोडलेले असणार आहेत. म्हणजे मेन कॅनॉल आहे त्याच्या थ्रू जे पाणी येणार आहे
तर ते परत छोटे छोटे एरियासाठी आपण छोटे छोटे कॅनल थ्रू काय करणार आहोत, वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यासाठी जो मेन जो कॅनल आहे तो म्हणजे कुठला आहे, आपला मेन कॅनल. आणि त्याच्यानंतर ब्रांच कॅनल जोडत जोडत आपण काय करणार आहोत, वॉटर ट्रान्सफर करणार आहोत फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. So write down these types of the canal in your notebook. Do it fast within 2 minutes. We'll move towards the next slide. Classification of canals. Classification of canals. Classification of canal. Below this, write down classification based on discharge. Classification based on discharge and its relative importance. And its relative importance in a given network of canal. In a given network of canal. In a given network of canal. Write down the first point. Main canal. Main canal. Below this, write down second type. Branch canal. Branch canal. Below this, write down third one. Major distributary. Major distributary. Fourth one, minor distributary. And fifth one, water course. Water course. Okay, from that we'll see one by one what are the different types of the canals. So for this type, you draw this diagram in your notebook. Draw this diagram of distribution of canals. All types of the canals are included here. Based on this, you will get the idea. झाली का डायग्राम काढून सगळ्यांची? नो मॅम. Okay, do it fast.
completed. Mayuri, Monali, Yes, ma'am. झाली का डायग्राम काढून? हो. ओके. तर बघा डायग्राम मध्ये बघा तुम्ही आता जे डॅम साईट आहे तर डॅम साईट वरती आपण बघितले कॉम्पोनंट्स ऑफ द डॅम. तर त्या कॉम्पोनंट्स ऑफ द डॅम मध्ये अपस्ट्रीम आणखी डाऊनस्ट्रीम. जो अपस्ट्रीम साईड आहे तर त्या अपस्ट्रीम साईडला आपण काय करतो, रिझर्वायर असतो. तर त्या रिझर्वायर मध्ये आपण वॉटर स्टोअर करून ठेवतो. ओके. तर स्टोअर केलेले जे वॉटर आहे ते आपल्याला काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे फॉर एनी पर्पजेस. मग त्यामध्ये डोमेस्टिक पर्पजेससाठी, ऍग्रिकल्चरल पर्पजेससाठी असेल किंवा इंडस्ट्रियल पर्पजेससाठी असेल, तर आपल्याला वॉटर काय करायचं, वी हॅव टू प्रोव्हाइड द वॉटर फॉर ऑल दीज पर्पजेस. त्यासाठी आपण कसं प्रोव्हाइड करणार आहोत, तर डॅम साईट वरचे जे वॉटर आहे तर त्यासाठी डॅम साईट वरती वॉटर जर रिमूव्ह करायचं असेल, वॉटर काय करायचं, रिलीज करायचं असेल, तर त्या ठिकाणी फर्स्ट काय असणार आहे, तुमचे गेट्स असणार आहेत किंवा स्पिलवेज असणार आहेत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे की जे गेट्स आहेत किंवा जे स्पिलवेज आहेत, थ्रू दिस विल रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द रिझर्वायर. मग आता हे जर या ठिकाणी जर पिक्चर मध्ये तुम्हाला गेट दिसतंय, हे जर गेट जर ओपन केलं फ्रॉम दिस रिझर्वायर, तर पाणी काय होणार आहे, बाहेर येणार आहे. ओके, फ्रॉम द रिझर्वायर. मग त्यावेळेला जे पाण्यामध्ये जो काही मेन कॅनॉल आहे, तर या मेन कॅनॉलला आपण काय म्हणलेलं बघा, ऍट द स्टार्टिंग स्टेजला जो काही कॅनॉल आहे तर त्या कॅनॉलला आपण मेन कॅनॉल असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे काही छोटे छोटे याला कंबाईन जे काही 1-2 मध्ये जे काही डिवायडेशन होईल कुशाचं, मेन कॅनॉलचं, तर त्याला आपण म्हणणार आहोत ब्रँच कॅनॉल असं. मेन कॅनॉल म्हणजे विच इज अटॅच्ड ऍट द रिझर्वायर आणि ओनली वन गेट इज देअर, and at that gate whatever the canal is attached to this gate, that is nothing but a main canal. And after this, that main canal is divided into two types. You can see here, these are the branch canals, and after that, that branch canal is known as the major distributive. आता यामध्ये जो मेजर कॅनॉल आहे, जो मेन कॅनॉल आहे, तर त्याला कुठला ब्रांच कॅनॉल आहे, तर ब्रांच कॅनॉलला जे काही आपण म्हणणार आहोत तर ते काय म्हणणार आहोत, मेजर डिस्ट्रीब्युटरी. कारण ते काय काम करणार आहेत, पाणी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करणार आहेत थ्रू द मायनर डिस्ट्रीब्युटरी. मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणजे काय, विच हॅव्हिंग द मॅक्झिमम वन लाईन ओनली, आणि त्या वन लाईनला ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाईन दिसते आणि या लाईनलाच परत छोटे छोटे डिस्ट्रीब्युशन काय केलेले आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, मायनर डिस्ट्रीब्युटरी असं म्हणणार आहोत. लक्षात आलं. आणि या मायनर डिस्ट्रीब्युटरी थ्रू द आपण विल प्रोव्हाइड द वॉटर टू द रिक्वायर्ड स्पेस. ज्या ठिकाणी पाणी हवं आहे त्या ठिकाणी आपण पाणी काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. या पद्धतीने देर आर दी डिफरंट टाइप्स ऑफ द कॅनल. फर्स्ट वन इज द main canal which is connected to the reservoir directly, that is the main canal. After that main canal is divided into the branch canal. म्हणजे मेन कॅनलचं डिस्ट्रीब्युशन जर 2 कॅनल मध्ये होत असेल तर दॅट इज कन्सिडर्ड ऍज अ ब्रांच कॅनल. परत या ब्रांच कॅनल मधून परत त्या ठिकाणी मेजर डिस्ट्रीब्युटरी आणि मायनर डिस्ट्रीब्युटरी असे 2 पॉइंट पडतात. मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणजे काय, एक मेन वे आहे, तर त्या मेन वेला, मेन लाईनला वॉटरच्या परत काय केलेले आहेत, जे छोटे छोटे कॅनल्स आहेत ते काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत, तर त्याला आपण म्हणणार आहोत मायनर डिस्ट्रीब्युटरी. आणि जी मेन लाईन आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेजर डिस्ट्रीब्युटरी. तर अशा पद्धतीने देअर आर दी डिफरंट टाइप्स ऑफ द कॅनॉल्स, from main canal to the branch canal to the major distributary to the minor distributary, and last ला minor distributary through आपण वॉटर आपल्या जो आपला बेसिक एम आहे, जिथपर्यंत आपल्याला वॉटर पोहोचवायचं आहे त्या तिथपर्यंत आपण काय करू शकतो, वॉटर विल डिस्चार्ज वॉटर अप टू द ऍग्रिकल्चरल साठी असेल तर ऍग्रिकल्चरल पर्यंत, ड्रॉट एरिया असेल तर ड्रॉट एरिया पर्यंत, थ्रू द कॅनॉल्स, फ्रॉम द मेन कॅनॉल टू द डिस्ट्रीब्युशन कॅनॉल, main canal to the distribution branch canal to the main distributary canal, and after that main distributary canal towards the minor distributary canal. In this way we will provide the water to the required place. Okay, all of you understand? समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, म्हणजे काय, पाणी रिझर्वायर मध्ये रिझर्वायर थ्रू गेट असणार आहेत, गेट ओपन केले की पाणी बाहेर पडणार. त्याला जो मेन कॅनॉल जो जॉईन केलाय तो म्हणजे मेन कॅनॉल असणार आहे. त्या मेन कॅनॉलचे परत 2 टाईप, मग त्यामध्ये ब्रँच कॅनॉल तो पाणी डिवाइड करणार. मग जो ब्रँच कॅनॉल असेल तर त्यामध्ये जी काही मेजर लाईन असेल तर त्याला मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणणार,
त्या मेजर डिस्ट्रीब्युटरला जे काही जॉईन केलेले छोटे छोटे कॅनॉल्स असणार आहेत तर त्याला आपण मायनर डिस्ट्रीब्युटरी म्हणणार आहोत. आणि या मायनर डिस्ट्रीब्युटरीचा उपयोग करून आपण काय करणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला वॉटर पोहोचवायचं तिथपर्यंत आपण काय करणार आहोत, वॉटर काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. दॅट इज द types of the canals, and by using this all the types will achieve the will provide the water to the required place. समजलं? We'll move towards the next point now. तर ठीक आहे, जास्तीत जास्त बघा तुम्ही जे काही क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कॅनॉल असतो ऍट द स्टार्टिंग स्टेज ओनली वी हॅव सीन. कॅनॉल म्हणजे काय आहे, हा एक कसा आहे तुमचा, तर ट्रापेझॉइडल सेक्शनचा ट्रापेझॉइडल शेपचा कॅनॉल असतो. आणखी त्यामध्ये ट्रापेझॉइडल सेक्शन तुम्हाला या समोर दिसतो बघा यामध्ये. आणखी या ठिकाणी जे वॉटर आहे ते कसं आहे, आपलं कसं ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला, वॉटर जे आपण आहे आर्टिफिशियल चॅनलच्या सहाय्याने आपण काय करतोय, ट्रान्सफर करतोय. आणि तो जो चॅनल आहे त्याचा शेप कसा आहे, तर ट्रापेझॉइडल शेप आहे. ठीक आहे, असा शेप काढून घेते का बघा नोटबुक मध्ये, कॅनॉल क्रॉस सेक्शन इन युअर नोटबुक कटिंग फिलिंग. आता हे हा सेक्शन कसा तयार करतात तुम्ही असं विचारलं तर, हा जो कॅनॉलचा सेक्शन आहे तर हा प्लेन जर रोड असेल तर त्या ठिकाणी कटिंग करतात, म्हणजे त्यासाठी सर्वे केला जातो. या सर्वे नंतर परत मग या ठिकाणी RL फाइंड आउट केल्या जातात. RL फाइंड आउट करून झाल्यानंतर एक लेवल्ड सरफेस बनवला जातो, ज्या ठिकाणी मग एक्सकॅव्हेशन केलं जातं, काय वेळेला फिलिंग केलं जातं. कारण का, तर आपल्याला लेवल्ड सरफेस बनवायचा आहे. म्हणजे वॉटर कसं आहे, लेवल्ड सरफेस असेल तर कंटिन्यू होऊन जाईल. नाहीतर जर समजा आपलं आहे आता अंडुलेटिंग पार्ट आहे, आणखी जर आपण लगेच जर उंचावरती जर पाणी, तर उंचावरती पाणी वाहणार नाही. उंचावरून खाली येऊ शकतं पण खालून वरतीपर्यंत जाणार नाही. तर त्यासाठी जो सरफेस आहे, जो प्लेन एरिया आपण काय करतो, कॅनॉलचा बनवतो. प्लेन सरफेस वरती क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कॅनॉल आपण बनवतो. तर त्यामध्ये कटिंग, फिलिंग, सर्वेइंग या सगळ्या मेथड्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत, फॉलो करणार आहोत. आणि बाय युझिंग दिस ओनली विल मेक द क्रॉस सेक्शन एरिया. आणि क्रॉस सेक्शन आपण जो कॅनॉलचा बनवणार आहोत, तो चॅनलचा जो बनवणार आहोत, विथ द हेल्प ऑफ सर्वे, विथ द हेल्प ऑफ कटिंग अँड द फिलिंग. मग त्यामध्ये एक्सकॅव्हेशन होईल. एक्सकॅव्हेशन म्हणजे जे अर्थ मटेरियल लूज होणार आहे तो आपण ज्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, फिल करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी काय आहे डिपॉझिशन आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी अंड्युलेटिंग पार्ट आहे तिथे आपण काय करणार आहोत, फिल करणार आहोत. इन दिस वे विल मेक द चॅनल ऑफ द कॅनॉल. Okay, next point you will see this how to how there are the different types of the methods are useful for the irrigation purposes. त्यामध्ये इरिगेशन करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, आता जो जे काही क्रॉप आहे तर त्या क्रॉपला आपल्याला पाणी प्रोव्हाइड करायचंय. मग त्यासाठी प्रोव्हाइड करत असताना, पाणी देत असताना क्रॉपला, तर त्या ठिकाणचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मग कुठल्या आपल्या ज्या नॅचरल मेथड आहेत त्या किंवा आर्टिफिशियल मेथड्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. Irrigation may be defined as the process of supplying water by artificial means to agricultural field for crop production. म्हणजे पिकाचं उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पिकाला आपण ज्या पद्धतीने वॉटर प्रोव्हाइड करतो तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर इरिगेशन असं म्हणणार आहोत. समजली का बघा, सिंपल एक तुम्हाला सांगितली डेफिनेशन. इरिगेशन म्हणजे काय, तर आपल्याला क्रॉपचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, तर क्रॉपचं प्रोडक्शन करत असताना किंवा पीक उत्पादन घ्यायचं तर त्यासाठी ज्या आपण आर्टिफिशियल पद्धतीने जे पाणी आपण आपल्या शेतीला प्रोव्हाइड करतो, तर क्रॉपला प्रोव्हाइड करतो, दॅट इज नथिंग बट अ इरिगेशन. आणि मेथड्स ऑफ इरिगेशन लक्षात आलं. मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणजे काय, आपल्याला पीक उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या पिकांना जे आपण पाणी प्रोव्हाइड करतो तर ते कुठल्या मेथडने आपण पाणी प्रोव्हाइड करणार आहोत, दॅट इज नथिंग बट अ मेथड्स ऑफ इरिगेशन. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग यू? ऑल ऑफ यू अंडरस्टँड? येस मॅम. काय समजलं सांगा. बोला. What is mean by the irrigation? Supplying water to agriculture field. काय करायचंय, सप्लाय ऑफ वॉटर टू द क्रॉप बाय युझिंग द आर्टिफिशियल मीन्स. म्हणजे आर्टिफिशियल चॅनल्स असतील तर त्याचा वापर करून असेल तर आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर वॉटर करणार आहोत. तर त्याच पद्धतीने वॉटर आपल्याला काय करायचंय, तिथपर्यंत ट्रान्सफर झालेलं आहे पण ते वॉटर आपल्याला काय करायचं, वापर करून आपल्याला क्रॉपचं इरिगेशन करायचंय, क्रॉप इरिगेट करायचे आहेत. तर त्यासाठी आपण जे काही आर्टिफिशियल मीन्स वापरणार आहोत, दॅट फॉर द क्रॉप प्रोडक्शन इज नोन ॲज अ इरिगेशन. Irrigation may be defined as the process of supplying water by artificial means to agricultural fields for crop production.
Okay, so write down this method, write down introduction to methods of irrigation. Write down introduction to methods of irrigation. Write down introduction to methods of irrigation. Write down irrigation may be defined as irrigation may be defined as irrigation may be defined as the process of supplying water, the process of supplying water, the process of supplying water by artificial means, by artificial means, by artificial means to agricultural field, to agricultural field, to agricultural field for crop production, agricultural field for crop production. Okay, below this write down the types or methods of irrigation. Types or methods of irrigation. Below this write down mainly there are two types of irrigation. Mainly there are two types of irrigation. Write down first surface irrigation. Surface irrigation. In that write down subpart A, subpart 1, micro irrigation, macro irrigation, and second one is the micro irrigation, macro and micro. And second major part is subsurface irrigation. Subsurface irrigation. Okay, now we'll see the next part, that is the surface irrigation. There are the what is the macro irrigation, the types of the macro irrigation and the macro irrigation. So write down surface irrigation. Below this write down surface irrigation. Surface irrigation. In that write down macro irrigation. Macro irrigation. Write down the first point, free flood irrigation. Free flood irrigation. Free flood irrigation. Second, border strip irrigation. Border strip irrigation. Border strip irrigation. Next, check bunds irrigation. Check bunds irrigation. Check bunds irrigation. And last one is the furrow irrigation. Okay. You can see this one by one. We'll see the methods of surface irrigation. From that macro irrigation we'll see.
फ्रॉम दॅट फर्स्ट पॉइंट इज द फ्री फ्लडिंग, दॅट इज द फ्री इरिगेशन टू द क्रॉप्स. तर यामध्ये काय केलं जातं बघा, तर यामध्ये फ्री फ्लडिंग म्हणजे काय, जे पाणी आहे तर ते पाणी डायरेक्टली आपल्या क्रॉपला सोडलं जातं. मग त्यामध्ये त्यासाठी काही दंड घातला जात नाही किंवा काही पॉन्डिंग सिस्टीम बनवली जात नाही त्यासाठी. ओके, जे आहे ते पाणी पूर्ण काय करायचं, शेतामध्ये सोडून द्यायचं. तर त्याला फ्री फ्लडिंग असं म्हणतात, म्हणजे फ्री इरिगेट टू द क्रॉप्स. जे आहे ते पाणी शेतामध्ये आपल्याला काय करायचं, जे नदीपासून आलेलं आहे, जे दंडानं आपल्याला शेतापर्यंत आलेलं आहे, ते पण इरिगेट करत असताना त्याला आपण काही फ्रीडम देणार नाही. काय फ्रीडम देणार नाही, तर फ्रीली वॉटर आपल्या शेतामध्ये आपण काय करणार आहे, सोडून देणार. दॅट इज द कम अंडर दिस फ्री फ्लडिंग, फ्री इरिगेशन सिस्टम टू द क्रॉप्स. बघा, डिचेस आर एक्सकॅव्हेटेड इन द field either on the contour or up or down the slope, and it is called as a wild flooding since no attempt is made to control the flow by means of the leaves etc. तर यामध्ये जे काही क्रॉप्स आहेत, तर या क्रॉपला काय करायचं आहे, आपल्याला पाणी जे प्रोव्हाइड करायचं आहे ते फ्रीली प्रोव्हाइड करायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सिस्टीम नाही आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट जो बघील त्यामध्ये आपल्याला तो पॉईंट दिसेल की बाबा त्या ठिकाणी एक सिस्टमॅटिक वेने आपण वॉटर काय करत आहोत, तर काय करत आहोत, त्या पिकांना आपण प्रोव्हाइड करत आहोत. पण यामध्ये सरफेस इरिगेशन म्हणजे काय करायचं, सरफेस इरिगेशन आहे. तर त्यामध्ये मायक्रो इरिगेशन पहिला पॉइंट आहे तो फ्री फ्लडिंग, म्हणजे काय आहे, असं जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे ते पाईपलाईन थ्रू असेल तर ते पाणी आपल्याला आहे असं त्याला कुठल्याही प्रकारची सिस्टीम न यूज करता विल प्रोव्हाइड द वॉटर टू द क्रॉप, दॅट इज द फ्री फ्लडिंग इन टू द क्रॉप. नेक्स्ट वन इज द, त्यामध्ये बघा, यामध्ये हे जर क्रॉप असेल तर या क्रॉप मध्ये तुम्ही पूर्ण पाणी एकदा सोडून दिले की स्टार्ट टू द एंड पर्यंत पाणी काय करायचं, आपल्याला पूर्ण क्रॉपला पाणी मिळेपर्यंत आपण काय करायचं, शेतामध्ये पाणी सोडून द्यायचं. दॅट इज कम अंडर द फ्री फ्लडिंग ऑफ क्रॉप्स किंवा फ्री इरिगेशन ऑफ द क्रॉप, फ्री इरिगेटिंग the water to the crops. That is the first point. Second one is the check bunds irrigation. तर check bund irrigation मध्ये काय करायचं, आपल्याला एक कंपोनंट, एक कंपार्टमेंट बनवायचं आहे. एवढा एरिया, दुसरा एरिया, तुम्हाला यामध्ये कंपार्टमेंट दिसतात. हा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे आपण काय करणार आहोत. मेजर जर एरिया असेल, मोठा जर एरिया असेल तर त्यामध्ये अशा पार्ट बनवणार आहोत. आणि पार्ट 1 irrigate first, second one, second, third, fourth. Likewise, one by one will irrigate the crops. त्यासाठी मग हे बंड्स आपण तयार केलेले, दॅट इज द बंड नंबर 1, सेकंड. या ठिकाणी 4 बंड घालून एक आपल्याला हा आपण काय केलेलं आहे, कंपार्टमेंट बनवलेला आहे. तर या कंपार्टमेंट मध्ये वॉटर काय करायचं, आपल्याला इरिगेट करायचं आहे. आणि आफ्टर दॅट, इफ दॅट कंपार्टमेंट इज कम्प्लिटेड, आफ्टर दॅट वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट. लाईकवाईज ही जी पूर्ण शेती दिसते तुम्हाला, हे सगळे क्रॉप्स काय झाले पाहिजेत, इरिगेट झाले पाहिजेत बाय दिस मेथड, दॅट इज द चेक बंड इरिगेशन मेथड. तर याचं फक्त तुम्हाला, आपल्याला इन डिटेल मध्ये सिलेबसला हा पॉइंट इतका नाहीये, फक्त तुम्हाला यू शुड नो व्हॉट इज द इरिगेशन अँड हाऊ विल मेक द इरिगेशन टू द डिफरंट क्रॉप्स बाय द डिफरंट मेथड्स. सो फॉर दॅट पर्पज हे मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तुम्हाला डिस्कस करते की बाबा फर्स्ट मेथड कुठली आहे, फ्री इरिगेशन. फ्री इरिगेशन म्हणजे काय, फ्रीली आपल्याला वॉटर काय करायचंय, क्रॉपसाठी प्रोव्हाइड करायचंय. नेक्स्ट पॉईंट जो आहे तर त्यामध्ये चेक बंड इरिगेशन. म्हणजे चेक बंड म्हणजे काय, तर त्या ठिकाणी बांध घालायचे आहेत, त्याचं एक मोठं कंपार्टमेंट बनवायचं आहे. जी मोठी पूर्ण शेती आहे त्याचं काय करायचं, स्मॉल क्रॉस सेक्शन मध्ये डिवायडेशन करायचंय. आणि आफ्टर डिवायडिंग विल प्रोव्हाइड द वॉटर टू द क्रॉप्स. अँड आफ्टर वन, if that area is completed, area 1 will go for the area 2. Likewise, will provide the water to the crops, and in this way will complete the irrigation. नेक्स्ट पॉइंट इज द फॉरो इरिगेशन. हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की फॉरो इरिगेशन म्हणजे काय असतं, तर दंडानं पाणी आपण सोडतो आपल्या शेतीला. मग ते प्रत्येक दंडाला जे मध्ये तुमचं पीक असणार आहे त्याच्यामध्ये परत सेंटरला तुमचं क्रॉप असणार आहे आणि त्याच्या साईडला तुमचं काय असणार आहे, पूर्ण दंडानं आपण काय करणार आहोत, तर त्या पाणी आपण सोडणार आहोत. तुम्ही सगळे शेतकऱ्यांचेच मुले असाल किंवा तुम्हाला शेतीमधलं सगळं माहिती आहे असं कन्सिडर करून मी तुम्हाला सांगते आहे की दंडानं पाणी कसं सोडतात. पिक्चर मध्ये पण तुम्हाला दिसतंय पुढे समोर. तर पाणी त्या ठिकाणी बघा, एक मेन ब्रांच असणार आहे, त्या मेन ब्रांच थ्रू आपण त्या ठिकाणी एक छोटे आपण काय करणार आहोत, वॉटरचा फ्लो थ्रू फारो सिस्टीम आपण काय करणार आहोत, क्रॉप्स इरिगेट करणार आहोत. नेक्स्ट वन इज द मायक्रो इरिगेशन. आता हे जे मेथड्स आहेत, आतापर्यंत जे मेथड बघितले आपण, तर आपल्या ह्या जनरली एक आपल्या जुन्या काळापासून हे वापरत आलेल्या ह्या मेथड्स आहेत की बाबा आपण फक्त त्याला काय करायचंय, पूर्ण वॉटर जर जास्त असेल, एक्सेस वॉटर अवेलेबल असेल तर फ्रीली फ्लडिंग करायचं क्रॉपसाठी वॉटर. दॅट इज द फर्स्ट मेथड. सेकंड असेल त्यामध्ये फॉरो सिस्टीम आहे. मग यामध्ये काय करतो आपण, दंड तयार करून त्या दंडानं पाणी पाजतो. ही सेकंड मेथड झाली. पण आपण जर असं जर समोर आता गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला जे नवीन पद्धती आले त्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर इरिगेशन असेल
मग हा जो रेट आहे, हे जे आता लोक जास्त वापरतात, जे शेतकरी आहेत, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ड्रीप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन केलं तर त्याचा जो प्रॉडक्ट अचिव्हमेंट पण आहे, तर ती पण काय आहे, तर जास्त आहे ऍज कम्पेअर टू द फॉरो इरिगेशन सिस्टीम असेल किंवा आपली फर्स्ट जी होती चेक बंड सिस्टीम असेल, तर याच्यापेक्षा पण ड्रीप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन आपल्याला आउटपुट जे काही प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे, प्रोडक्शन होणार आहे, दॅट विल बी मोर. So we'll see what is the deep irrigation and the sprinkler irrigation. बघा यामध्ये ड्रीप इरिगेशन तुम्ही बघितलं असेल, ड्रीप इरिगेशन मध्ये वेगळे काय असणार आहे, त्या ठिकाणी एक स्पेसिंग वरती, वेगळ्या स्पेसिंग वरती ड्रिप्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्या ड्रिप्स थ्रू काय केलं जातं, क्रॉपला इरिगेशन दिलं जातं, पाणी प्रोव्हाइड केलं जातं, दॅट इज द ड्रीप इरिगेशन. समजते का सगळ्यांना? इट इज अ व्हेरी सिम्पल पार्ट. ऑल ऑफ यू गेटिंग? ऐकताय का सगळे? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. मुलांच्या मधून आवाज कमी येतोय, समजते ना? बोला पण. ठीक आहे. ड्रीप इरिगेशन म्हणजे कोण सांगेल का मला? चला, स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये काय करतात सांगा. तुम्हाला माहिती आहे सगळं, तुम्ही शेती बघितली असेल, ऐकली असेल. स्प्रिंकलर सिस्टीम काय असते, ड्रीप सिस्टीम काय असते, बोला पटपट. काय केलं जातं, एक मेन लाईन असते, त्या मेन लाईनला काय केलं जातं, पूर्ण ड्रीप प्रोव्हाइड केलेलं असतात विथ अ इक्वल स्पेसिंग. आणि या इक्वल स्पेसिंग थ्रू, या ड्रीप थ्रू काय करतो आपण, प्रोव्हाइड करतो क्रॉपला वॉटर. आपण काय करतो, विल प्रोव्हाइड द वॉटर टू द क्रॉप्स बाय युजिंग दिस ड्रीप इरिगेशन. ओके. नेक्स्ट पॉइंट इज द स्प्रिंकलर इरिगेशन. तर यामध्ये स्प्रिंकलर इरिगेशन तुम्हाला, यू कॅन सी इन द पिक्चर हाऊ द स्प्रिंकलर इरिगेशन इज देअर. बघा त्यामध्ये स्प्रिंकलर इरिगेशन मध्ये ऑल द क्रॉप्स, हे क्रॉप सगळे आहेत, या ठिकाणी क्रॉपला जर आपल्याला स्प्रिंकलर सिस्टीम थ्रू जर आपण वॉटर प्रोव्हाइड केलं तर दॅट विल बी बेनिफिशियल फॉर अस, फॉर द प्रोडक्शन पर्पजेस ऑल्सो. ओके. फॉरो सिस्टीमने जे आपण वॉटर प्रोव्हाइड करणार आहोत क्रॉपला, किंवा चेक बनणं पण आपण वॉटर प्रोव्हाइड करणार आहोत, त्याच्यापेक्षा पण बेटर, दॅट इज द कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त शेती काय करता येईल, स्प्रिंकलर करता येईल. स्प्रिंकलर सिस्टीम मध्ये जास्तीत जास्त विदिन अ शॉर्ट टाइम विल मॅक्झिमम आपल्याला काय करता येईल, क्रॉप आहे ते इरिगेट करता येईल. दॅट इज द स्प्रिंकलर सिस्टीम, दॅट इज द स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. ओके. अशा पद्धतीने देर आर दी डिफरंट टाइप्स ऑफ द इरिगेशन्स. यू कॅन राईट ओनली दिस टाइप्स ऑफ द, हे लिहून घेतलं का तुम्ही, सरफेस इरिगेशनचे टाइप्स, ऑल टाइप्स यू हॅव रिटन? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. येस मॅम. हे काय मी तुम्हाला लिहून देत नाही, पण तुमच्या नोटबुक मध्ये किंवा तुमच्या जी टीचिंग डायरी आहे, तर या डायरी मध्ये तुम्हाला ही लिंक दिसेल. मागचं का? इरिगेशन टाइप राहिले. Okay, write down these irrigation types. Write down one, surface irrigation. Surface irrigation. Surface irrigation. Write down two part. One is the macro irrigation and second one is the micro irrigation. Macro and micro, there is a difference. Write down the types. One is the macro irrigation, free flood irrigation, second one, border strip irrigation, border strip irrigation, third one, check bund irrigation, check bunds irrigation, and last one, furrow irrigation. Okay, we'll stop here. Remaining part we'll see in the next lecture. Okay, thank you all. मॅडम, हॅलो मॅडम, एकच minute. हॅलो.